आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणाऱ्या खरं तर भाविकांना अन्नदानाची सेवा खरं तर खासदार निलेश लंके आणि मावळा प्रतिष्ठानच्या वतीनं केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। गेले 6 वर्ष झालं खरं तर निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीनं खरं तर परिते गावामध्ये खरं तर सकाळी 7 ते संध्याकाळी 11 वाजेपर्यंत नाश्ता असेल, जेवण असेल, चहा असेल, पाणी असेल, त्याचबरोबर आरोग्याच्या सुविधा देखील देण्याचं काम हे निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीनं केलं जात आहे। आपण जर बघितलं तर ह्याच मार्गावरून संत निवृत्ती महाराज ते संत निळोबाराय असतील या प्रमुख संतांबरोबर शेकडो संतांच्या पालख्या ज्या वराड किंवा मराठवाड्यामधून खरं तर ह्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत असतात। याच मार्गावरती लाखोच्या संख्येनं भाविक खरं तर असतात। ह्या सगळ्या भाविकांना सेवा देण्याचं काम स्वतः निलेश लंके हाताने करताना आपल्याला पाहायला मिळतात। विशेष म्हणजे ज्या वेळेस हा स्टॉल चालू होतो आणि ज्यावेळेस बंद होतो त्यानंतरची जी स्वच्छता असते ते देखील स्वतः निलेश लंके आणि त्यांचे कार्यकर्ते करताना आपल्याला पाहायला मिळतात। आपल्याबरोबर स्वतः खासदार निलेश लंके साहेब, काय सांगताल किती वर्ष झाली सेवा देतात? हे 4 वर्ष झाली सेवा आम्ही राबवत आहे। शेवट पंढरीच्या पांडुरंगाच्या वारीमध्ये जाणारा हा भाविक भक्त हा शेतकरी भोळा बाबडा असतो, त्याची सेवा करण्याचं आम्ही आमचं कर्तव्य पार पाडत असतो। काय सकाळी किती वाजता सकाळी चालू होतं आणि बंद कधी असतं? सकाळी 4 वाजताच तसा चहा आणि बिस्किट चालू होतं। सकाळी 4 वाजल्यापासून या नाश्त्याची व्यवस्था चालू होती। संध्याकाळी 6-6:30 वाजेपर्यंत तसं चालू राहतं, पण 6 नंतर सुद्धा बऱ्याच दिंड्यामध्ये जे लोक येतात त्यांची व्यवस्था असते कुठं ना कुठं संध्याकाळी जेवणाची, म्हणजे स्वतः बायकार लोक येतात तर त्या लोकांची कधी कधी जेवणाची गैरसोय होती, तर त्यावेळेस जेवणसुद्धा इथं रात्री जेवण असतं। 12-1 वाजेपर्यंत जेवणसुद्धा आम्ही देतो रात्री। आम्ही बघितलं की अनेक ठिकाणाचे स्टॉल असतात, मात्र स्वच्छता कोण करत नाही। तुम्ही स्वतः स्वच्छता करताना बघितलं, काय संदेश देता? शेवट आपण हे सगळे उपक्रम राबवत असताना स्वच्छतेचं सुद्धा भान ठेवलं पाहिजे, त्यामुळे आम्ही स्वतः स्वच्छता करत असतो। सगळ्यात महत्त्वाचं मी स्वतः करतो यापेक्षा आम्ही प्रत्येकजण त्या स्वयंपूर्तीने काम करतो। आम्ही कोण आहे काय यापेक्षा आम्ही एक वारकरी असल्याची आम्हाला त्या ठिकाणी जाणीव होती आणि आम्ही काम करत असतो। इतर आमदार खासदारांना काय संदेश द्या? इतर आमदार खासदारांना एकच, मी काय संदेश देणं इतका मोठा नाही, पण प्रत्येकाने अशा पद्धतीने स्टॉल उभे केले पाहिजेत, स्वच्छता राबवली पाहिजेत। त्या निमित्ताने काय होऊ शकतं की सरकारच्या तिजोरीवरला भारसुद्धा त्या ठिकाणी कमी होईल आणि प्रत्येकाने आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे। बऱ्याच वेळा राजकीय लोक फक्त सरकारने हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे, पण स्वतः कृती करत नाही, त्यामुळे कृती केली पाहिजे। त्यामुळे आम्ही स्वतः कृती करतो। माझी सर्व आमदार असो खासदारांना विनंती का प्रत्येकाने स्वयंपूर्तीने अशा पद्धतीने प्रत्येक भागामध्ये काम केलं पाहिजे। अशी मागणी काय आपल्या नेत्यांकडनं करून कुठेतरी प्रसिद्धी येणार? शेवट मागणी करण्यापेक्षा प्रसिद्धी देण्यापेक्षा प्रत्येकाने आपली भान ठेवून काम केलं पाहिजे, प्रत्येकाने आपल्या कर्तव्याची जाणीव झाली पाहिजे। 4 दिवस झाले हा स्टॉल चालू होता, विठ्ठलाच्या दर्शनाला गेलात का नाही, काय कधी जाता? शेवट विठ्ठलाच्या दर्शनाला जाऊन तिथं अडचण निर्माण करण्यापेक्षा आम्ही जाणाऱ्या वारकऱ्यातच विठ्ठल पाहतो आणि त्यांची खऱ्या अर्थाने सेवा करत असतो। माझं तर कायम एक वाक्य आहे, तुम्ही माणसात देव शोधा। तुम्हाला ज्यावेळेस माणसातला देव शोधता येईल ना, त्यावेळेस निश्चित मंदिरात गेल्यानंतर मूर्तिरूपी देव तुमच्याशी बोलल्याशिवाय राहणार नाही, पण त्यासाठी आधी तुम्हाला माणसातला देव शोधता आला पाहिजे। त्यामुळे आम्ही या ठिकाणून जाणाऱ्या प्रत्येकात आम्ही पंढरीचा पांडुरंग पाहतो। आपण बघितलं असेल की माणसात देव शोधा, त्यामुळे VIP दर्शन बंद असल्यामुळे विठ्ठलाच्या दर्शनाला देखील जाणार नाही। त्याचबरोबर जे काही 288 आमदार त्या आमदारांना देखील त्यांनी असं आवाहन केलेलं आहे की जो तिजोरीवरती जो लोड पडतो यात आषाढी यात्रेचा, तो लोड कमी करायचा असेल तर यांच्या पगारातून खरं तर आमदार खासदारांच्या पगारातून हा जो आषाढी यात्रा येणारा खर्च तो झाला पाहिजे। प्रत्येकाने आपापला भार खर्च उचलला पाहिजे असं आवाहन देखील खरं तर खासदार लंके यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। पंढरपुरातून कॅमेरामॅन विनोद सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।